विधान परिषदेच्या जागेवरून आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगली जुंपली आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होताना दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आल्यामुळे पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतलाय। पक्षात इतरही महिला आहेत, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। तर याच संदर्भात बोलणं चाकणकर यांनी टाळलेलं आहे। आपण पाहतोय एकूणच आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये या महिलांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांना विरोध केलेला आहे आमदारकीसाठी, तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय घरातूनच खरं तर विरोधाला सुरुवात होते, त्यामुळे रुपाली चाकणकरांनी या संदर्भात बोलणं काहीसं टाळलेलं आहे। या संदर्भात आता अजित पवार हे नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं आगामी काळात अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण आधीच जागा वाटपावरून महायुतीमध्ये चांगलीच खडाजंगी होऊ शकते। त्यातच आता अजित पवार गटाच्या वाटेवर या 3 जागा आलेल्या आहेत। 3-3-4 असा हा फॉर्म्युला महायुतीचा आहे। त्यामुळे आता अजित पवारांच्या या पक्षामधले ते 3 जण कोण असणार ज्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या या जागांमध्ये संधी मिळते ते पाहणं आगामी काळात अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पक्षामध्ये एकमेकांच्या तिकिटावरून हे वाद सुरू झाल्याचं आपण पाहतोय। राज्यपाल नियुक्त ज्या आहेत आमदारकीच्या, त्या सगळ्या कला सांस्कृतिक तज्ञ लोक जे आहेत, वकील, डॉक्टर किंवा समाज कार्यामध्ये त्यांच्यासाठी आहेत। परंतु कालपासून ज्या बातम्या आल्यात की बाबा याच्यावर संधी देणार आहेत, महायुतीच्या जागा आहेत आणि फक्त राष्ट्रवादीच्या 3 जागांचीच नावाची चर्चा बातम्यांमध्ये चालू आहे, तेव्हा मी पक्षाकडेही त्याची शहानिशा केली। आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं की अशी कोणतंही पत्र किंवा बातमी दिलेली नाही। माझी पक्षाकडे एवढीच विनंती आहे आणि माझा अजितदादांवर विश्वास आहे की सर्वांना म्हणजे एक व्यक्ती एक पद न्याय अजितदादा नक्कीच देतील। माझ्या काही चाकणकर ताई दुश्मन नाहीयेत, आम्ही एका पक्षात काम करतो, याच्या आधी आम्ही मैत्रिणी होतो, परंतु पक्षात इतरही महिला आहेत आणि त्यांनाही संधी दिली जावी, समान संधी दिली जावी, एवढीच माझी पक्षाकडे विनंती आणि मागणी आहे। दरम्यान यावर रुपाली चाकणकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आम्ही कामाची माणसे, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली, शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे। अगदी बचत गटाच्या अध्यक्षापासून सुरू झालेला माझा प्रवास आहे। टीका करणारे टीका करत राहतात, मला त्याचं काही गैर वाटत नाही। पद येतात जातात, पदांची नाही, पण आपण समाजाशी बांधिलकी हा विचार ठेवून आम्ही काम करतो। मला याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या नाहीयेत, कोणी केल्यात कोणी दिल्यात, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये। माझं काम, संघटना मला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे आमचं धोरण आहे।